मित्रांनो, आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आता आम्ही देवरी तालुक्यातील देवरी पंचायत समिती या कार्यालयामध्ये आहोत आणि जिल्ह्यामध्ये आपण बघितले असाल अटल जिल्हा क्रीडा महोत्सव सांस्कृतिक या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण भागातील अनेक ज्या ग्रामीण क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे तालुका स्तरीयवर आणि हे कार्यक्रम आता संपन्न होत आलेले आहेत आणि या कार्यक्रमाला जे आहेत देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार यांनी आपले काही वक्तव्य व्यक्त केले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे देवरी पंचायत समितीचे सभापती अंबिका बंजार। नमस्कार, मी देवरी पंचायत समितीची सभापती सौ अंबिका बंजार। अटल क्रीडाविषयी मी म्हणू इच्छिते, कारण की आपल्या देवरी तालुक्यामध्ये आणि संपूर्ण आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सव हे खूप असं सुंदर असं कार्यक्रम चालू आहे आणि अगोदर बीट पद्धतीने कार्यक्रम झाले गेल्या वर्षी, पण यावर्षी केंद्र वाईज आपण अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आलं। त्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी एक उत्साहाने आणि आनंदमय वातावरणामध्ये मुलांचं एक कॉन्फिडन्स आणि स्पर्धात्मक स्पर्धामध्ये भाग घेण्याची कुतूहल आणि केंद्रामध्ये जे मुलं जिंकून आले ते तालुका स्तरामध्ये त्यांची क्रीडा स्पर्धामध्ये पण त्यांनी छान असं भाग घेतलं आणि ते उत्साहाचं वातावरण, ते कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास मुलामध्ये वाढलं। आणि मी धन्यवाद करीन आपलं गोंदिया जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष पंकज भाऊ राहंगडाले, कारण की त्यांच्याच पुढाकारानं आमच्या 2 वर्षापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये अटल क्रीडा महोत्सव हे खूप सुंदररित्या आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असे आहे की आपले जिल्हा परिषदेचे शिक्षक जे जिल्हा परिषद शाळेकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन होता, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मानसिकता बदलली जे झालेली होती अगोदर, त्याच्यामध्ये हे क्रीडा उत्सवाच्या माध्यमातून आज ती मानसिकता आपल्या लोकांची ते दूर झालेली आहे की खरोखरच आपल्या जिल्हा परिषद ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी क्षेत्रामधले जे शाळा आहेत तिथले पण मुलं मागे नाही, कारण की ते लेझिम पथकाद्वारे वैयक्तिक कौशल्य दाखवून राहिले आणि वरतून त्यांचं म्हणजे प्रौढ कबड्डी सगळे खेळामध्ये अव्वल ते आपले मुलं आणत आहेत। याच्यामधूनच आपला एक आदिवासी बहुल क्षेत्राच्या मुलांचा आत्मविश्वास या क्रीडा खेळामध्ये वाढलेला आहे, हे दिसून आलेलं आहे। तर मी त्यांचा धन्यवाद करेन आणि असंच निरंतर हे खेळ चालू राहील तर आपण आज तालुका जिल्हा मग आपण राज्यामध्ये पण आपलं ग्रामीण भागाचे मुलं सामोर जाऊ शकतील। हे खूप एक आत्मविश्वास जे निर्माण झालं आणि आमचे शिक्षकांचं, पंचायत समितीचे आमचे पूर्ण टीम, शिक्षण अधिकारी मोडगरे आणि सगळं त्यांची टीम आणि आम्ही सभापती, उपसभापती, आमचे पूर्ण सदस्य आणि बालकल्याण सभापती सविता पुराम आमच्या सर्वांचं आमचं एकजुटीनं आम्ही हे सर्व कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं आहे आणि सर्व मिळून आणि सर्वांचं प्रोत्साहन आणि सहकार्य, गावकऱ्यांचं पण सहकार्य, तालुक्याचं सहकार्य हे खूप आपल्याला या क्रीडा सत्रामध्ये आम्हाला एक लाभ मिळालेला आहे आणि त्याचा खरोखरच फायदा येणाऱ्या काळामध्ये पण होणार आहे। मुलांमध्ये चांगलं गुणवत्ता शिवाय एक सर्वांगीण विकास मुलांमध्ये होत आहे हे दिसून आलं आणि शिक्षकांचं पण हे सहकार्य आणि त्यांच्यामधले कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे। आणि एक दृष्टिकोन असं पण होतं पाहण्याचं जिल्हा परिषद शाळेकडे की शिक्षक आपल्या गोंदिया जिल्ह्यामधले म्हणा की कोणत्या आपल्या महाराष्ट्राचे जे कमतरता असते ती पण आपण भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही तालुका स्तरामध्ये 12 शिक्षक दिलेली आहे। अडचण समस्या भरपूर असतात पण समाधान काढण्याचा बी प्रयत्न आपण केला तर आपण तालुका स्तरीयमध्ये आपण 12 शिक्षक दिलेले आहेत। ग्रामपंचायतमध्ये जिथं आवश्यक आहे तिथून पण आपण शिक्षक दिलेले आहेत, जिल्हा परिषद मधूनही पण शिक्षक दिलेले आहेत आणि आपण आपली सत्ता आपल्या राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपली सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे। येणाऱ्या भवितव्य हे आपलं जिल्हा परिषद शाळेचं एक ग्रामीण भागाचं छान राहील म्हणून आज आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि समोर आपले सर्व विधायक आपल्या गोंदिया जिल्ह्यात ते नेहमी तडजोड करतील, त्यांनी हमी पण दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व शिक्षकांची भरती प्रक्रिया छान करू आणि जनप्रतिनिधीमध्ये आमचं काम आहे, आम्ही विकासमत कामास करत असतो पण मुलांचा हा पायवा हा महत्त्वाचा आहे, ग्रामीण भागाचा हे महत्त्वाचं काम आपल्याला सामोर करणे आहे
आणि आम्ही पंचायत समिती सर्व टीम प्रत्येक कामामध्ये आम्ही कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच मित्रांनो, आपण बघितल्यात देवरी पंचायत समितीचे जे सभापती आहेत अंबिकाताई बंजार यांनी आपली काही वक्तव्य व्यक्त केले आणि आपण ऐकलात. तर मित्रांनो, नक्कीच पुढील बातमीमध्ये मिळूया. गोंदियावरून देवेंद्र दमाहे.